नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी शहरातील अनधिकृत टॉवरच्या मुद्द्यांवरून लक्षवेधी मांडली। मोबाईल टॉवर बेकायदा लावण्यात आल्याचं खोपडेंनी सांगितलंय। अनधिकृत बांधकामावर टॉवर लागल्याचं देखील आमदार खोपडेंनी सांगितलं। तसंच आमदार प्रवीण दटकेंनीही देखील याच मुद्द्यावर सभागृहात लक्ष वेधलं। अवैध बांधकामावर जे मोबाईल टावर उभे आहे, उद्या कधी एखादी घटना घडली, महाराष्ट्रामध्ये अशी एक दोन घटना घडल्या आहे, मग याले जबाबदार कोण? आणि म्हणून माझी विनंती, स्पेसिफिक प्रश्न माझा आहे का सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आपण तंतोतंत पालन करणार आहात का? माननीय मुख्य सचिव यांनी बैठका घेऊन जे परिपत्रक संबंधित विभागाला दिलं आहे त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का? आणि जे मोबाईल टावर जे अवैध बांधकामावर उभे झालेले आहे ते तातडीने आपण हटवण्याचे आदेश देणार आहे का? आणि याला मुख्य म्हणून जो कोणती संस्थेचा जो प्रमुख राहते हे अवैध अगर होत असेल तर त्याच्यावर आपण FIR दाखल करणार आहे का? असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। नागपूर शहरातील सर्व मोबाईल टावरचे आपण कधीतरी सर्वेक्षण केलं आहे का? केलं नसेल तर ते आपण करणार आहोत का? परवानगी नसलेल्या अनधिकृत बिल्डिंग टावर्स, जिथे परवानगी नसलेले टावर आहेत किंवा परवानगी नसलेल्या बिल्डिंग आहेत त्याच्यावर जे मोबाईल टावर आहे अशा बिल्डिंगवर आपण कारवाई करणार आहोत का? नंबर 2, सर्व टावर्स जी अनधिकृत टावर्सची यादी आहे किंवा ज्या अनधिकृत बिल्डिंगवर टावर्स उभे झाले आहे त्याची यादी आपण महाराष्ट्राच्या किंवा मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहोत का? नंबर 4, नियमबाह्य पद्धतीने उभारलेल्या टावर्सवर आपण साधा वर्षाचा कर नाही भरला तर 2% शास्ती लावतो। आपण यांनी 20-20 वर्ष कर भरला नाही, इल्लीगल उभे केले, यांच्यावर आपण 100 पटीने दंड वसूल करणार आहोत का? मोबाईल टावर्स उभे करण्याचे शासनाने निर्णय धोरण आपण पुढच्या महिन्याभरात आपण महाराष्ट्राकरता याचं काही धोरण ठरवणार आहात का? आणि विना परवानगी उभे केलेले टावर्स, ज्या इल्लीगल बिल्डिंग, आपण एखाद्या सामान्य माणसानी 2 मीटर जास्त घर बांधलं किंवा आपण इल्लीगल घर बांधलं, इल्लीगल म्हणतो त्याला आपण 53-54चा नोटीस देतो, स्लममध्ये आपण आपला कोणता तरी झेडचा नोटीस देतो आणि 24 तासात घर पाडतो आणि 20-20 वर्ष टावर इल्लीगल उभे आहेत, त्याच्यावर कुठली कारवाई करत नाही। आपण ज्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या टावरकडे दुर्लक्ष केलं जेव्हा हे लागले अशा अधिकाऱ्यांवर, त्या महानगरपालिकेच्या प्रमुखांवर आपण कारवाई करणार आहोत का?